नमस्कार मित्रांनो. सेवा सामाजिक विकास संस्थेच्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं मी खांदोडकर हार्दिक स्वागत करतो. पण बँकिंग अवेअरनेस या विषयावरचे व्हिडिओ लेक्चर ची सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि त्या सिरीजमध्ये आपण पुढचा चॅप्टर बघतोय वित्तीय बाजार. ओके, ज्याला फायनान्शियल मार्केट असं म्हणतात. ठीक आहे, वित्तीय बाजार. तर वित्तीय बाजार म्हणजे काय बघा, तर त्याच्यामध्ये शब्द वित्तीय आणि बाजार असा आहे. वित्तीय म्हणजे फायनान्सशी संबंधित जो बाजार आहे त्याला वित्तीय बाजार म्हणतात. म्हणजेच काय, जिथं पैशांचे व्यवहार चालतात. ओके, असा बाजार म्हणजे वित्तीय बाजार येतो. ओके, तर ह्या वित्तीय बाजाराचे म्हणजे फायनान्शियल मार्केटचे दोन टाईप पडतात. दोन गटामध्ये याचं वर्गीकरण केलं जातं. एक म्हणजे आहे भारतीय नाणे बाजार. ओके, म्हणजे इंडियन मनी मार्केट. आणि दुसरा येतो भारतीय भांडवली बाजार म्हणजे इंडियन कॅपिटल मार्केट. ओके, तर आता ह्या भारतीय नाणे बाजारामध्ये कुठले कुठले व्यवहार येतात पहा. तर याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे बँक व्यवहार येतात. ओके, जे ग्राहक आणि बँक यांच्यामध्ये जे काही व्यवहार होतात, सगळ्या प्रकारचे बँक व्यवहार ह्या भारतीय नाणे बाजारामध्ये होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 13 महिने आहेत. त्या 13 महिन्यांपेक्षा कमी मुदतीचे जे व्यवहार असतात. ओके, फायनान्सशी संबंधित. ओके, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. तर हे सुद्धा ह्या मनी मार्केटमध्ये येतात. इंडियन मनी मार्केटमध्ये त्याला लघु मुदतीचे व्यवहार म्हणतो आपण. ते शॉर्ट ड्युरेशनचे व्यवहार म्हणतो. ठीक आहे, शॉर्ट टर्म व्यवहार म्हणतात त्याला. त्याच्यानंतर इंडियन कॅपिटल मार्केटमध्ये बघा, मनी मार्केटमध्ये हे दोन बघितले फॅक्टर्स. कॅपिटल मार्केट काय आहे? 13 महिन्यांपेक्षा जास्त मुदतीचे व्यवहार ज्या मार्केटमध्ये चालतात त्या मार्केटला काय म्हणतात? तर इंडियन कॅपिटल मार्केट म्हणतात. म्हणजे इथं कशा आहेत तर जास्त मुदतीचे व्यवहार आहेत. ओके, आता बघा इथं बायफर्केशन केलेलं आहे. म्हणजे इंडियन मनी मार्केट आणि इंडियन कॅपिटल मार्केटमध्ये. ठीक आहे. नाही तर खाली बघा, नाणे बाजार आणि भांडवली बाजार असं वर्गीकरण केलेलं आहे. ठीक आहे. मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट. आता बघा, नाणे बाजारामध्ये व्यवहार कुठले चालतात तर अल्पकालीन व्यवहार. ठीक आहे. आणि भांडवली बाजारामध्ये जे व्यवहार आहेत ते कसे आहेत तर दीर्घकालीन. आता याच्यामध्ये हे व्यवहार करण्यासाठी कुठली कुठली साधनं वापरतात साधनं. तर नाणे बाजारामध्ये पेपर्स आणि बिल्स वापरले जातात. ओके. आणि भांडवली बाजारामध्ये शेअर्स आणि बॉन्ड्स वापरले जातात. ठीक आहे. आता जर जोखीम बघितली आपण दोन्ही मार्केटची, जोखीम म्हणजे रिस्क जर बघितली, तर कॅपिटल मनी मार्केटची जी रिस्क आहे ती कमी आहे. कारण तिथं होणारे व्यवहार जे आहेत ते कसे अल्पकालीन आहेत, कमी कालावधीचे आहेत. त्यामुळे इथं रिस्क पण कमी आहे. आणि कॅपिटल मार्केट दीर्घकालीन व्यवहार आहेत. त्यामुळे इथं रिस्क कशी आहे जास्त आहे. ठीक आहे. आता रिटर्न जर बघितले, परतावा जर आपण बघितला, तर कॅपिटल मनी मार्केटमधून मिळणार रिस्क कमी म्हटलं की रिटर्न्स पण कमी. आणि भांडवली बाजारामध्ये रिस्क जास्त म्हणून रिटर्न्स पण जास्त. ठीक आहे. आता लिक्विडिटी जर बघितलं तर लिक्विडिटी म्हणजे काय? ते एखाद्या ॲसेटचं किती लवकर पैशामध्ये रूपांतर करता येईल. ठीक आहे. तर ह्याची लिक्विडिटी 13 महिन्यापेक्षा कमी मुदतीचे व्यवहार आहेत. त्यामुळं इथं लिक्विडिटी फास्ट आहे किंवा जास्त आहे. कारण 13 महिन्यानंतर ते पैसे म्हणजे ते जे काही पेपर्स किंवा बिल्स आहेत, तर ते लिक्विड होणार आहेत. म्हणजे पैशामध्ये कन्व्हर्ट होणार आहेत. मात्र कॅपिटल मार्केटमध्ये मुळातच व्यवहार कसे दीर्घकालीन आहेत. म्हणजे जास्त काळ पैसे हे शेअर्स आणि बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट होणार आहेत. त्याचे लवकर पैशामध्ये कन्व्हर्जन होणार नाहीये. ठीक आहे. म्हणून इथं लिक्विडिटी कशी कमी आहे. ठीक आहे. बाजाराभिमुखता जर बघितली, लिक्विडिटी कमी आहे, जोखीम कमी आहे, परतावा कमी आहे, तरलता जास्त आहे. त्यामुळे बाजाराभिमुखता कशी आहे त्याची कमी आहे. आणि कॅपिटल मार्केटची कशी आहे जास्त आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नियामक रेग्युलेटर जर बघितला, तर मनी मार्केटला रेग्युलेट करणारा एकच रेग्युलेटर आहे. तो म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि कॅपिटल मार्केटमध्ये हे 4 रेग्युलेटर आहेत बघा. सेबी, ओके, स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ओके, त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी आणि पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी. टोटल ह्या 4 रेग्युलेटरी आहेत कुठे कॅपिटल मार्केटमध्ये. ठीक आहे. तर हा मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. याचं थोडं रिव्हिजन करून घ्या. ही गोष्ट थोडी वाचून घ्या व्यवस्थितपैकी. ठीक आहे. पुढचा पॉइंट बघा, मनी मार्केट. आपण एक-एक पॉइंट आता सेपरेटली बघूया. ठीक आहे. आपण त्याचा ओव्हरव्ह्यू घेतला. आता बघा, हे मगाशीच आपण बघितलं होतं, की मनी मार्केटमध्ये पहिला आपला पॉइंट मनी मार्केटच आहे. मनी मार्केटमध्ये सगळ्या प्रकारचे बँक व्यवहार होतात. ओके. आणि म्हणूनच मनी मार्केटला बँक मार्केट म्हणतात. मनी मार्केट म्हणजे काय? बँक मार्केट पण येतं. आणि इथं 13 महिन्यांपेक्षा कमी मुदतीचे व्यवहार होतात. लघु मुदतीचे, शॉर्ट ड्युरेशन मध्ये शॉर्ट टर्मचे इथं सगळे ट्रान्झॅक्शन होत असतात. तर बँक मार्केट म्हणजे काय? त्याच्या नावातच आहे. बँक मार्केट म्हणजे काय? असा बाजार जिथं बँक आणि खातेदार यांच्यामध्ये व्यवहार होतात. ठीक आहे. त्याला आपण बँक मार्केट म्हणतो. याच्यामध्ये विचार करण्यासारखा वेगळा काही मुद्दा नाही. आता पुढे बघा, काही यंत्रणा आहेत, की ज्या आपल्याला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी मदत करतात. ठीक आहे.
तर त्याच्यामध्ये आर-टी-जी-एस आहे, इथं नेफ्ट आहे, आय-एम-पी-एस आहे, ए-ई-पी-एस आहे आणि यू-पी-आय आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा बघा आर-टी-जी-एस म्हणजे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. तर आर-टी-जी-एसची सुरुवात झालेली आहे 2004 मध्ये. आर-टी-जी-एसचा जो चालक आहे, तर तो रिझर्व्ह बँक आहे. ठीक आहे. म्हणजे ते त्याचं जे काही रेग्युलेटर आहे किंवा त्याची चालवणारी यंत्रणा आहे, तर ती रिझर्व्ह बँक आहे. मुख्य सेवा त्याच्यामार्फत काय दिली जाते, तर ढोबळ हस्तांतरण होतं. ओके. ढोबळ हस्तांतरण म्हणजे मोठे हस्तांतरण याच्यामध्ये होत असतात. आता कालावधी बघा. हे हस्तांतरण मोठे आहेत. ओके. कोटींमध्ये आहेत, लाखांमध्ये आहेत. त्यामुळे ते ताबडतोब केले जातात आणि स्वतंत्रपणे हे हस्तांतरण होतात. ओके. आता कुठून करता येतं आपल्याला आर-टी-जी-एस? तर बँकेच्या एखाद्या ब्रांचमधून पण करता येतं. स्मार्टफोनवरून करता येतं. इंटरनेटवरून करता येतं किंवा अगदी ए-टी-एम वरून सुद्धा करता येतं. ओके. हे आर-टी-जी-एस मध्ये आहे. आर-टी-जी-एस मध्ये किमान हस्तांतरण बघा ₹2,00,000 करता येतं. मिनिमम किती पाहिजे? तुमचे ₹2,00,000 एवढी अमाउंट पाहिजे. आणि कमाल हस्तांतरण मॅक्सिमम किती आहे? तर ती इंडिव्हिज्युअल जी काही बँक आहे, ज्याच्या मार्फत आपण करणार आहोत. तर ते बँक ठरवेल एवढं त्याचं कमाल हस्तांतरण होतं. ठीक आहे. आणि याच्यासाठी खर्च किती येतो? आता बघा पैसे पाठवणार म्हणजे त्याच्यासाठी खर्च येणार आहे. तर मोफत किंवा किरकोळ अगदी खर्च अगदी फ्री पण करतात किंवा याच्यामध्ये किरकोळ चार्जेस घेऊन सुद्धा आर-टी-जी-एस केलं जातं. ठीक आहे. तर आर-टी-जी-एस मध्ये एवढेच पॉइंट इम्पॉर्टंट आहेत. एवढ्याच गोष्टी फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. रिअल टाईम म्हणजेच काय? तर जसे देणे येतील त्या पद्धतीने ते पुढं त्याचं ट्रान्सफर केलं जातं. ठीक आहे. म्हणून त्याला रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट म्हणतात. ग्रॉस म्हणजे काय? तर जेवढे येतील तेवढे ढोबळ हस्तांतरण येतं. ओके. जेवढे येतील तेवढे. फक्त किती पाहिजे? मिनिमम ₹2,00,000 पेक्षा जास्त पाहिजे. ओके. त्याच्यानंतर आता बघा पुढे एन-ई-एफ-टी आहे. नेफ्ट म्हणतो त्याला नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. तर त्याची सुरुवात झाली होती 2005 मध्ये. ठीक आहे. आणि याचा चालक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. जसा आर-टी-जी-एसचा आर-बी-आय आहे, तसा नेफ्टचा पण आर-बी-आयच आहे. मात्र मुख्य सेवा जर बघितली, तर आर-टी-जी-एस मध्ये ढोबळ हस्तांतरण होतं. नेफ्टमध्ये मात्र किरकोळ हस्तांतरण आहे. ओके. किरकोळ हस्तांतरण केलं जातं. उशिरानं आणि गठ्ठ्यानं त्याचं हस्तांतरण होतं. म्हणजे दैनिक कालावधी कसा असतो उशिरा असतो. हा फरक आहे बघा आर-टी-जी-एस आणि नेफ्टमध्ये. आर-टी-जी-एस मध्ये मोठी देणी दिली जातात आणि नेफ्टमध्ये किरकोळ देणी दिली जातात. त्यामुळे मोठी देणी असल्यामुळे मग ते ताबडतोब आणि स्वतंत्रपणे देणी दिली जातात. नेफ्टमध्ये मात्र किरकोळ असल्यामुळे ते उशिरा आणि गाठ्यानं पाठवली जातात. ओके. मग सेम कुठून करता येतं तर सेम बँक शाखा आहे, स्मार्टफोन आहे, इंटरनेट किंवा ए-टी-एम द्वारे करता येतं. किमान हस्तांतरण बघा ₹1 ₹1 एवढं हस्तांतरण करता येतं मिनिमम. म्हणून तर असे ठराविक अमाउंट झाल्यानंतरच मग ते पुढे ट्रान्सफर केले जातात. ठीक आहे. तर कमाल हस्तांतरण बघा. ते सुद्धा बँक ठरवू शकते. जसं आर-टी-जी-एस मध्ये त्या पद्धतीनं. आणि खर्च बघा काही बँका मोफत देतात, काही बँका त्याच्यावर किरकोळ चार्जेस लावतात. ठीक आहे. नेफ्ट आणि आर-टी-जी-एस मध्ये फरक असा आहे, की आर-टी-जी-एस मध्ये रकमा मोठ्या असतात. नेफ्ट मधल्या रकमा छोट्या असतात. ओके. त्याच्यानंतर आहे आय-एम-पी-एस. ओके. आय-एम-पी-एस बघा. तर आय-एम-पी-एस ची सुरुवात झाली 2010 मध्ये. आय-एम-पी-एस ची सुरुवात आहे 2010 आणि आय-एम-पी-एसचा चालक आहे एन-पी-सी-आय. ओके. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एन-पी-सी-आय मार्फत ते चालन केलं जातं. नेफ्ट आर-टी-जी-एसचं चालक आहे आर-बी-आय. ओके. तर आय-एम-पी-एस मार्फत पण किरकोळ हस्तांतरणच केलं जातं. हस्तांतरण ताबडतोब होतं. आता हा फरक आहे बघा नेफ्ट आणि आय-एम-पी-एस मध्ये. नेफ्टमध्ये काय किरकोळ हस्तांतरण असेल तर ते उशिरा आणि एकगठ्ठ्याने केलं जातं. मात्र आय-एम-पी-एस मध्ये ₹1 जरी आला, किरकोळ हस्तांतरण ₹1 तरी सुद्धा त्याचं ताबडतोब काय केलं जातं, हस्तांतरण केलं जातं. ठीक आहे. आता बघा, हे सुद्धा सेम स्मार्टफोन थ्रू केलं जातं. त्याच्यानंतर इंटरनेट थ्रू केलं जातं किंवा ए-टी-एम थ्रू. इथं बँकेच्या शाखेमध्ये जायची आवश्यकता नाहीये. मिनिमम आपल्याला आय-एम-पी-एस मध्ये ₹1 पाठवता येतो आणि मॅक्सिमम कमाल हस्तांतरण ₹2,00,000 आहे. ₹1 पासून ₹2,00,000 पर्यंत हस्तांतरण करता येतं. 2,00,000 जर वर असेल तर ते आर-टी-जी-एस केलं नाही बघा. आर-टी-जी-एसची मिनिमम लिमिटच ₹2,00,000 आहे. ठीक आहे. आणि खर्च किती येतोय बघा ₹5 ते ₹15 खर्च येतोय. आधीच्या 2 मध्ये एकतर ते किरकोळ असेल खर्च किंवा ते मोफत पण केलं जाऊ शकतं. आता पुढे ए-ई-पी-एस आहे बघा ए-ई-पी-एस. ए-ई-पी-एसची सुरुवात 2014 मध्ये झाली. ठीक आहे. आणि ते एन-पी-सी-आय मार्फत त्याचं चालन केलं जातं. ठीक आहे. एन-पी-सी-आय मार्फत ते रेग्युलेट केलं जातं. आणि बघा याची मुख्य सेवा काय आहे? तर दूरवरच्या भागामध्ये बँक सेवा द्यायची. ठीक आहे. तर त्याच्यासाठी ए-ई-पी-एस वापरलं जातं. आणि जे काही देणे कालावधी आहे तो कसा जास्त नाही. ताबडतोब देणी दिली जातात. ठीक आहे. कुठेही ही सेवा दिली जाते. जिथे मायक्रो ए-टी-एम उपलब्ध आहे अशा ठिकाणावर. ठीक आहे. किमान हस्तांतरण याच्यामध्ये ₹1 केलं जातं आणि कमाल हस्तांतरण जे आहे तर ते ₹10,000 होतं. ठीक आहे. मिनिमम
₹1 मॅक्झिमम ₹10,000 पर्यंत. ठीक आहे. आणि याच्यावरती चार्जेस किती येतात? तुमची जी पाठवायची रक्कम आहे त्याच्या मिनिमम 1% येतो. 1% किंवा ₹5 ते ₹15 एवढं येतं. ठीक आहे. ₹5 किमान ₹5 कमाल ₹15 आणि मिनिमम 1% तर पकडला जातो. आता यू-पी-आय बघा. यू-पी-आयची सुरुवात झालेली आहे 2016 मध्ये. इथं 2061 झाले, ते उलटे झालेत आकडे. तर 2016 कन्सिडर करा. तर 2016 मध्ये यू-पी-आयची सुरुवात झालेली आहे. ओके. आणि त्याचा चालक आहे एन-पी-सी-आय. ओके. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर इथं पण किरकोळ हस्तांतरणच केलं जातं. ताबडतोब हस्तांतरण होतं. आणि हे सुद्धा स्मार्टफोन असेल किंवा यू-एस-एस-डी फोन असेल किंवा नेट किंवा ए-टी-एम यांच्या थ्रू हे ट्रान्सफर केलं जातं. इथं कुठेही जिथं-जिथं एन-पी-सी-आय मार्फत जिथं ट्रान्झॅक्शन होतंय, ठीक आहे, करता येतं. तिथं कुठेही बँक शाखा मेन्शन नाहीये बघा. जिथं-जिथं आर मार्फत होतं तिथं-तिथं बँक शाखा मेन्शन आहे. बाकी एन-पी-सी-आय मार्फत जर हस्तांतरण होत असेल, तर तिथं बँक शाखा म्हणजे बँक शाखेतून ते करायची आवश्यकता नाहीये. ठीक आहे. तर किमान हस्तांतरण बघा. किमान हस्तांतरण याच्यामध्ये ₹1 होतं. ठीक आहे. सगळीकडे ₹1 आहे. फक्त आर-टी-जी-एस मध्ये किमान ₹2,00,000 आहे. ठीक आहे. आणि मॅक्झिमम किती आहे? तर मॅक्झिमम ₹1,00,000 आहे. यू मध्ये मिनिमम ₹1 पासून मॅक्झिमम ₹1,00,000 पर्यंत करता येतं आणि 50 पैसे प्रति हस्तांतरण चार्जेस लागतात. ठीक आहे. तर हे 5 प्रकार व्यवस्थित पाठ करा. हे 5 प्रकारावरती 100% बँकिंगच्या एक्झाममध्ये प्रश्न येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे बघा, यू-पी-आय. यू बघितला आपण. आता हा जो यू आहे, जर तो इम्पोर्टंट आहे, तो यू आपण सेपरेटली बघतोय. ठीक आहे. प्रत्येक पॉइंट आपण सेपरेटली बघणार आहे. तर त्याच्यामध्ये यू बघा. यू फुल फॉर्म महत्वाचा आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस. ओके. युनिफाईड पेमेंट इंटरफेस. तर यू यंत्रणा जी आहे, तर ती 11 एप्रिल 2016 रोजी अस्तित्वात आली किंवा त्याचं अनावरण झालं. तर आर तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांच्या हस्ते त्याचं अनावरण केलं गेलं होतं. आणि मग बँकांनी आधारित मोबाईल ऍप अपलोड करायला सुरुवात केली 25 ऑगस्ट 2016 पासून. म्हणजे 11 एप्रिलला इनॉग्रेशन झालं आणि 25 ऑगस्ट पासून बँकांनी त्याचं युटिलायझेशन करायला सुरुवात केलेली आहे. आता याच्या अंतर्गत सेवा कोण पुरवते बघा. सेवा पुरवते एन-पी-सी-आय. ठीक आहे. सेवा एन-पी-सी-आय मार्फत पुरवली जाते. आणि यू मार्फत देणे कालावधी म्हणजे कसा आहे तो, ताबडतोब देणी भागवली जातात. आपण यू थ्रू करत असतो ट्रान्झॅक्शन. ओके. फोन पे, गुगल पे वापरतो. तर तिथं द्वारेच रेग्युलेशन होतं. ती सेवा यू पुरवत असते. ठीक आहे. मग आता बघा, या यू वैशिष्ट्य काय आहे? तर याद्वारे कोणत्याही बँकेच्या यू-पी-आय ॲपद्वारे कुठल्याही बँकेच्या खात्यातून देणे देता येतात. बरोबर. आपण फोन पे, गुगल पे वापरतो. तर ते त्याचं एक्झाम्पल आहे. तर यू-पी-आय ॲपद्वारे देण्यासोबतच देणं मागवता पण येऊ शकतं. ओके. देणं देता पण येतं किंवा आपल्याला रक्कम मागवता सुद्धा येते दुसऱ्या अकाउंटवरून. ठीक आहे. तर यू मध्ये पुश आणि पुल टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. ते आपण पुढे बघणार आहोत. पुश आणि पुल टेक्नॉलॉजी काय आहे ते. ठीक आहे. तर इतर जे आर-टी-जी-एस आहे, नेफ्ट आहे, आय-एम-पी-एस आहे किंवा ए-ई-पी-एस आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये फक्त पुश टेक्नॉलॉजी म्हणजे फक्त देणे भागवणे. ओके. म्हणजे देणे देणे. पण पुल टेक्नॉलॉजीमध्ये कसं देणं मागवता पण येतं. ठीक आहे. तर पुश आणि पुल ते देणे आणि घेण्याशी संबंधित आहे. मग आर-टी-जी-एस, नेफ्ट, आय-एम-पी-एस आणि ए-ई-पी-एस मध्ये काय होतं? तर फुल टेक्नॉलॉजी वापरली आहे. म्हणजे काय? तर फक्त देणे देता येतं, मागवता येत नाही. ठीक आहे. तर यू-पी-आयची बघा एवढी समावेशकता असल्यामुळे भविष्यामध्ये ऑनलाईन पेमेंटसाठी मोबाईल वॉलेटची गरज राहणार नाही. थेट आपल्या बँक अकाउंटमधून आपण व्यवहार करू शकतो. तर बघितलं, त्याला कुठलीही किमान मर्यादा नाहीये. मिनिमम काही लिमिट नाही. मिनिमम ₹1 पर्यंत आपण देऊ शकतो अगदी. मात्र कमाल ₹1,00,000 पर्यंतची मर्यादा आहे. ₹1,00,000. मॅक्झिमम ₹1,00,000 पर्यंतची देणी आपण याच्या अंतर्गत देऊ शकतो. आता यू आधारित व्यवहारासाठी खर्च किती येतो? तर प्रति व्यवहार 50 पैसे एवढा खर्च येतो. किती? 50 पैसे एवढा. त्याच्यानंतर येते बघा एन-पी-सी-आय. ओके. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर एन-पी-सी-आयची स्थापना बऱ्याच वेळा आपल्याला वाटेल, की एन-पी-सी-आयची स्थापना ही भारत सरकारने केलेली आहे. पण एन-पी-सी-आयची स्थापना ही भारत सरकारने केलेली नाहीये. तर 10 बँकांनी मिळून केलेली आहे. पब्लिक सेक्टर बँक्स होत्या 10. तर त्यांनी पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर दोन्हीतल्या बँकांनी मिळून एन-पी-सी-आयची एस्टॅब्लिशमेंट केली. डेट खूप इम्पॉर्टंट आहे. डिसेंबर 2008 मध्ये. ओके. डिसेंबर 2008. ठीक आहे. आता या 10 बँका कुठल्या आहेत बघा. 10 बँका पण इम्पॉर्टंट आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया,
पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, सिटी बँक आणि एचएसबीसी बँक. तर हे एवढ्या 10 बँकांनी मिळून काय केलं, एनपीसीआय ची स्थापना केलेली आहे. आता हे महामंडळ काय करतं? हे महामंडळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक असोसिएशनच्या सहकार्यानं काम करत असतं. ठीक आहे. आता रिझर्व्ह बँकेचं जे व्हिजन डॉक्युमेंट आहे, हे व्हिजन डॉक्युमेंट 2005 मध्ये पब्लिश झालेलं. ओके. आरबीआयचं जे व्हिजन डॉक्युमेंट आहे, तर ते 2005 मध्ये पब्लिश झालं. ठीक आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काय केलं? किरकोळ पेमेंट यंत्रणांसाठी एक शिफारस केली. ती म्हणजे अशी की किरकोळ पेमेंट यंत्रणेसाठी एक सर्वोच्च संस्था स्थापन केली पाहिजे. ओके. आणि मग काय केलं गेलं? जे रिझर्व्ह बँकेकडचं जे देशातलं किरकोळ पेमेंट यंत्रणांचं जे कार्यचालन आहे. ओके. किरकोळ पेमेंट केले जातात. ओके. छोटे-छोटे पेमेंट्स केले जातात. तर हे छोट्या पेमेंटवरचं जे काही रेग्युलेशन आहे किंवा त्याचं जे काही वर्किंग आहे, ते वर्किंग रिझर्व्ह बँकेने स्वतःकडून काढून म्हणजे स्वतःकडून ते दुसऱ्याकडे ट्रान्सफर केलं. ते ज्याच्याकडे ट्रान्सफर केलं ती संस्था होती एनपीसीआय, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. त्यांच्याकडे ते किरकोळ पेमेंट यंत्रणाचं हस्तांतरण केलेलं आहे. ते केलं 24 सप्टेंबर 2009 मध्ये. ठीक आहे. आणि एनपीसीआय काय करते? तर ना नफा तत्वावरती काम करते. नो प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यावरती ते काम करते. ओके. तर बघा, एनपीसीआयची वैशिष्ट्य उद्दिष्ट काय काय आहे? उद्दिष्ट बघा, देशातील बँक यंत्रणेसाठी भौतिक आणि इलेक्ट्रॉनिक पायाभूत सुविधा पुरवणे, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे, किरकोळ देणे यंत्रणा विकसित. बघा, किरकोळ देणे यंत्रणा म्हटले. ओके. किरकोळ जी देणी आहेत, तर ते किरकोळ देणी यंत्रणा विकसित केली जाते. आणि देशी यंत्रणांचा विस्तार करून वित्तीय समावेशनाला प्रोत्साहन दिलं जातं. लक्षात ठेवा, बँकिंग व्यवहारामध्ये कुठेही फायनान्शियल इन्क्लुजन आलं, ते नाकारायचं नाही. ओके. तर ते म्हणजे बरोबर असंच कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे. तर कोणत्या कायद्याच्या तरतुदीनुसार किरकोळ देणे यंत्रणा हाताळण्यासाठी आरबीआयने एनपीसीआयला अधिकृत मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. तर पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ऍक्ट 2007 नुसार इम्पॉर्टंट आहे ऍक्ट. तर या कायद्यानुसारच काय केलं जातं? जे किरकोळ पेमेंट यंत्रणा आहेत, तर ते काम करतात. म्हणजे एनपीसीआय त्याच्यानुसार काम करतं. ठीक आहे. तर एनपीसीआय अंतर्गत कुठल्या कुठल्या सेवा येतात ते पहा. सीटीएस येते, चेक ट्रान्झॅक्शन सिस्टम येते, न चेक येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आयएमपीएस एक आहे. त्याच्यानंतर एईपीएस, ओके, यूपीआय आणि रुपे पेमेंट नेटवर्क. ठीक आहे. तर एवढ्या 6 यंत्रणा याच्या अंतर्गत येतात. याच्याशिवाय रुपे प्रीपेड कार्ड आहे, रुपे डेबिट कार्ड आहे. त्याच्यानंतर रुपे को ब्रँडेड क्रेडिट कार्ड एक येतं आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुद्धा याच्या अंतर्गत येतं. ठीक आहे. टोटल हे 4 फॅक्टर्स याच्यामध्ये येतात. आणि शिवाय सर्व एटीएम ला जोडणारे नॅशनल फायनान्शियल स्विच. ओके. पुढे आपण बघणार आहोत नॅशनल फायनान्शियल स्विच म्हणजे काय. तर ते सुद्धा या एनपीसीआय अंतर्गतच समाविष्ट आहे. म्हणजे एनपीसीआय अंतर्गत ह्या सगळ्या सेवा कार्यरत आहेत. ठीक आहे. 8 प्रकारच्या सेवा आहेत टोटल तसं म्हटलं तर. त्याच्यानंतर एनपीसीआय या संस्थेकडे यूपीआय आधारित कुठला ऍप आहे? तर यूपीआय आधारित आहे भीम ऍप. ठीक आहे. कुठला ऍप आहे? भीम ऍप आहे. ठीक आहे. तर एनपीसीआयने एईपीएस आधारित कुठला ऍप विकसित केले? तर भारत भीम आधार पे ऍप आहे. ओके. जे एईपीएस आधारित विकसित केले. एईपीएस सेवा बघितलं होतं आपण इथं वरती. ठीक आहे. ही एईपीएस बघितलेली आहे. तर एनपीसीआय कडे त्याचं रेग्युलेशन आहे. आयएमपीएसचं पण आहे आणि यूपीआयचं पण आहे. ठीक आहे. एईपीएस सोबतच. मग त्याच्यासाठी जी यंत्रणा आहे म्हणजे जे ऍप आहे, तर त्याचं नाव आहे भीम आधार पे ऍप. तर एनपीसीआयचे परीक्षण करणं, त्याच्यावर अटी लादणं, तसेच कायदेबाह्य बाबींसाठी तिच्यावर दंड आकारण्याचा जो अधिकार आहे एनपीसीआय वरती, तर तो अधिकार आरबीआयला दिलेला आहे. आणि आरबीआयच्या मालकीचे स्वरूप बघा, आरबीआयच्या सॉरी एनपीसीआयच्या मालकीचे स्वरूप. तर एनपीसीआय ही एनपीसीआयची मालकी कशी आहे बघा, खाजगी आंतरराष्ट्रीय कंपनीकडे आहे. थर्ड पार्टी कंपनीकडे सुद्धा आहे आणि खाजगी आहे त्याची मालकी. आता त्याच्यानंतर भारतामधलं बँकांचं स्ट्रक्चर बघूयात आपण. ओके. इंडियन बँकिंग सिस्टम कशी आहे? ओके. तर त्या संबंधीची माहिती आपण बघणार आहोत. ठीक आहे. हे वरती जे पॉइंट मार्किंग करून दिलेले आहेत, तर ते व्यवस्थित रिकॉल करा. ठीक आहे. याच्यातूनच प्रश्न येतात परीक्षेला. ठीक आहे.